एक महत्त्वाची बातमी, दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। सीबीआय चौकशीची देखील मागणी करण्यात येते। पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील या याचिकेतून करण्यात आला आहे। अधिक अपडेट या प्रकरणी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि दिशा सालियान हिच्यावरती अमानुष सामूहिक बलात्कार झाल्याचं या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि यासोबतच आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याची माहिती मिळते। त्यामुळे या प्रकरणाची आता सखोल चौकशी व्हावी अशी देखील मागणी झालेली आहे। मी सध्या दिशा सालियान यांचं जे कुटुंब ज्या इमारतीमध्ये राहतं त्या इमारतीच्या खाली आहे आणि हीच ती इमारत आहे। या इमारतीमध्ये तिचे वडील जे आहेत ते राहतात, आई राहते आणि त्यामुळे आता यांना देखील पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं आणि प्रसार माध्यमांनी त्यांना कुठेही प्रश्न विचारू नये अशी देखील मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे। त्यामुळे नेमकी आता भूमिका काय असणार आहे पोलिसांची हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की पोलिसांच्या 2 गाड्या काल रात्री या ठिकाणी होत्या, पण सध्या इथे कुठलीही सिक्युरिटी तर दिसत नाहीये। पण काही वेळानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी झाली आणि हा मुद्दा आता अधिवेशनामध्ये सुद्धा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ही इमारत आहे, याच इमारतीमध्ये दिशा सालियान राहत होती आणि जो काही प्रसंग महाविकास आघाडीच्या काळामध्ये घडला त्यानंतर बरेचसे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले। काल रात्रीपासून प्रसार माध्यमांचा देखील गराडा दिशा सालियानीच्या घराच्या बाहेर आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढवण्यात येणार अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे या प्रकरणाचे जे पडसाद आहेत ते आता विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा उमटतील आणि आज संपूर्ण दिवस अधिवेशनामध्ये याच मुद्द्यावर कशा पद्धतीने गाजणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल सुनील प्रभू यांना देखील प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र याबाबतची मी माहिती घेईन आणि मग बोलेन अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे जेव्हा आदित्य ठाकरे विधान भवनामध्ये येतील त्यांची नेमकी भूमिका या सगळ्या संदर्भातली काय असणार आहे हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का हे देखील पाहावं लागणार आहे। पण ज्या पद्धतीनं त्यांनी यापूर्वी आरोप केले होते की महायुतीकडून कुठेतरी खोट्या आरोपांची लाखोली वाहण्यात येते आणि त्यामुळे त्यांना अडकवण्याचा, त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये रोवण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा त्यांनी यापूर्वीच म्हटलं होतं। पण आज त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नितेश राणे यांनी या संदर्भामध्ये महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की केवळ दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये या सगळ्या संबंधितांचीच नावं नाही तर लहान मुलांचं देखील कनेक्शन उघड होईल। त्यामुळे बरेचसे कांगोरे या संपूर्ण प्रकरणाला आहेत आणि एक एक करून याचा उलगडा नेमका पोलीस कशा पद्धतीनं करतील आणि कोर्टाकडून तसे काही आदेश दिले जातील का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच गिरीश, आणि या संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।